नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडे जुन्या साडीची लेस पडलेली आहे. त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी बघा मी इथे लेस घेतलेली आहे आणि दोन बघा असे पीस घेतलेले आहे. त्याला आतून बाहेरून बघा आपण साडीचे अस्तर लावले आहेत साडीच्या कापडांचे आणि मध्ये गोणी टाकले आहे. याचं माप पण तुम्हाला सांगते मी. या ठिकाणी बघा 11 इंच लांब आणि 11 इंच रुंद असं आपण हे माप घेतलेलं आहे. तुम्ही साईज तुमच्या अनुसार मोठी पण करू शकता. बघा एकदम अशी तुम्हाला जेवढी साईज पाहिजे ना तेवढी तुम्ही करू शकता. आता बघा आपण इथं अशा पट्ट्या कट करून घेऊ म्हणजे आपल्याला एकमेकाला जॉईंट करता येईल. आणि चेनसुद्धा बघा आपण 11 ते 12 इंचाची घ्यायची. अशा पद्धतीने बघा आतमध्ये गोणी टाकले आहेत मी. इथं आपण सेंटर काढून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने बघा पट्ट्या आहेत ना आपण सेंटरपासून जॉईंट करू म्हणजे मध्यभागी सेंटरला जॉईंट करून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचे पट्टे आहेत ना ते बघा अशा कट करून घ्यायचे आपल्याला. जी लेस आहे ती डबल शिलाई मारायची. असेच बघा आपण सगळ्या पट्ट्या आहेत ना त्या जॉईंट करून घेऊ. आता या ठिकाणी बघा आपल्या पट्ट्या आहेत त्या जॉईंट झाल्या आहेत. सेंटर काढून घेतला आहे. एक लेस घेतली आहे डबल फोल्ड केली बघा अशा पद्धतीने आणि कडेने शिलाई मारून घेतली. याचे काही धागे दोरे निघत नाही म्हणून फोल्ड करायची गरज नाही. तर या ठिकाणी बघा आता आपण शिलाई मारून घेते. आपण पर्सचा सुद्धा व्हिडिओ टाकला आहे तो सुद्धा बघा. जुन्या साडीच्या लेसपासून खूप सुंदर आपण पर्स तयार केली आहे. 2 पॉकेटवाली. इथं बघा डबल शिलाई मारून घेतली आहे. नंतर याचे बघा 2 कट करून घेतले आहेत. आता याची लांबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. बघा इथं मी घेतले आहेत 12 इंच. 11 ते 12 इंच घ्यायचे आहे. सेंटर काढायचं. साईडने 2-2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि स्ट्रीप जॉईंट करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने
तर आता इथं बघा आपल्या स्ट्रीप जॉईंट झाल्या आहेत. आता आपण चेन घ्यायची आहे. चेन बघा अशी उलटी ठेवायची कुठल्या पण एका पार्टवरती. आता बघा नंतर काय करायचं आपल्याला, चेन आहे ना आजच्या साईडने फोल्ड करायची. रनर वगैरे बघा मी आधीच टाकून घेतलेले आहेत. खालच्या साईडने फोल्ड करून आपल्या चेनमध्ये धागे दोरे आहेत ना ते अटकत वगैरे नाही. ते एक दाब टीप देऊन घेतली. आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा हा पार्ट आहे ना असा उलटा ठेवायचा, समोरासमोर ठेवायचा एकदम व्यवस्थित, म्हणजे शिवताना मागं पुढं होणार नाही. एकदम सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची. जे नवीन ताई असेल ना त्यांना सुद्धा जमेल. बघा अशा पद्धतीने आता आपल्याला त्या साईडला कापड आहेत ना आणि चेन फोल्ड करायची. फक्त स्ट्रीपवरती घ्यायच्या, स्ट्रीपवरून दाब टीप देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घेतली आहेत मी इथं. आता बघा धागे दोरी कट करून घ्यायचे आहे. आता इथे आपण तिन्ही पण साईडनं बघा शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. या ठिकाणी बघा आपली मस्त शिलाई मारून झाली आहेत तिन्ही पण साईडने. आता तुम्ही तर पायपिंग वगैरे करून घेऊ शकता बघा, धागे दोरे कट करून ना. 1-2 इंचाची पट्टी घ्यायची डबल फोल्ड करून. अशा पद्धतीने बघा ठेवायची. सर्व शिलाई मारून घ्यायची एका साईडने. नंतर बघा अशी डबल फोल्ड करायची. ते दोन्ही पण साईडने बघा आता करून घेऊ आपण. तर असं करून घेते बघा, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे आपले गोणीचे आणि जे साडीचं कापड आपण लावला आहे ना त्याचे दोरे वगैरे आहेत ना ते बाहेर निघत नाही आणि फिनिशिंग पण छान येते आणि दिसायला पण छान दिसतं. आता इथं बघा आपण ना 1.5 इंचाचा बॉक्स आहेत ना मी तर चौकोन आखून घेतलेले आहेत. ते कट करून घ्यायचे दोन्ही पण सारखे. नंतर बघा हे कोणे आहेत ना आपण अशा पद्धतीने पकडायचे आहे. नंतर त्याला शिलाई मारून घ्यायची बघा अशी आडवी. चला तुम्ही कोणे बघा शिलाई मारून